नीट 2026 ची परीक्षा रद्द, पेपर लीक झाल्यामुळे 3 मे 2026 च्या झालेल्या केंद्रावरील परीक्षा रद्द, तर पेपर फुटी प्रकरणाची सीबीआय चौकशी होणार असल्याची माहिती. नीट परीक्षा रद्द झाल्यानं काँग्रेसचं नवी दिल्लीमध्ये तीव्र आंदोलन, पोलीस काँग्रेस समर्थक आमने सामने. पंतप्रधानांच्या काटकसरीच्या आवाहनावरती राज ठाकरेंचं मोदींना पत्र. देशाच्या राज्याच्या अर्थव्यवस्थेचं कंबरडं मोडून ठेवलंय, कच्चं तेल $60 ते $65 असताना चढ्या भावानं का विकलं, राज ठाकरे भडकले. मुलांना शाळेमध्ये न पाठवता आता पुन्हा ऑनलाईन वर्ग भरवा, पंतप्रधानांचं देशवासियांना अजब सल्ले. पंतप्रधानांकडून पुन्हा काटकसरीचं आवाहन, आखातातील संकट कोरोना इतकंच गंभीर, पंतप्रधान नरेंद्र मोदींची स्पष्ट भूमिका. राष्ट्रवादीची नवी राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीची चर्चा, जुन्या अनुभवी नेत्यांना यादीतून वगळून नव्या चेहऱ्यांना संधी, प्रफुल्ल पटेल, तटकरे, भुजबळ, मुश्रीफांना वगळलं, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटलांचाही पत्ता कट. पदाधिकाऱ्यांच्या यादीमध्ये एक लेखनिक चूक, सुनेत्रा पवारांच्या एक्स पोस्टची जोरदार चर्चा, सुनेत्रा पवारांकडून सारवासारवीचा प्रयत्न. पावसाळी अधिवेशनाआधीच विधान परिषदेच्या सदस्य संख्येमध्ये वाढ होणार, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या 17 जागांसंदर्भात लवकरच निवडणूक, गेल्या 2.5 वर्षांपासून विधान परिषदेच्या 17 जागा रिक्त. 20 झेडपी निवडणुकांवरती सुप्रीम कोर्टाचा निर्णय नाहीच, सुप्रीम कोर्टाच्या उन्हाळी सुट्टीनंतर होणार निर्णय, 245 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचं भवितव्य सुद्धा अंधारात. नराधम भीमराव कांबळेला कोर्टामध्ये हजर करणार, पोलीस कोठडी संपत असल्यानं पुढील सुनावणीकडे लक्ष, सुरक्षा कारणास्तव पुन्हा एकदा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची शक्यता. एकल महिला धोरणासाठी राज्यस्तरीय सर्वेक्षण आवश्यक, सध्याच्या सर्वेक्षणांचा उपयोगही धोरण निर्मितीसाठी करा, राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांचे निर्देश. बीएमसीतील भाजपच्या कार्यालयाबाहेर बायोमेट्रिक मशीन्स बसवल्या, बीएमसीतील सर्वच नगरसेवकांना बायोमेट्रिक हजेरी लागू करा, भाजपची महापौरांकडे मागणी. मुंबईमध्ये शुक्रवारपासून 10% पाणी कपात, तर धरणातील पाणीसाठा घटल्यानं महापालिकेचा निर्णय.